गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राजमाता अहिल्या होळकरांचा जय हो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकरांचा जय हो। जय अहिल्या जय। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वा जन्मवर्ष सोहळा म्हणजेच त्रिशताब्दी जयंती 2025-26 या वर्षात राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तर अनेक ठिकाणी नदीवर घाट बांधणीचं काम केल्याचं दिसून येतं। पंढरपुरातही अशा प्रकारे घाट बांधणी मंदिराची उभारणी केली आहे। पंढरपुरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावं अशी भावना मागील अनेक वर्षापासून व्यक्त होत आली आहे। शहरात सध्या अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे। या ठिकाणी भव्य स्मारक संकल्पित आहे। आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन आयोजित करण्यात आलं होतं, मात्र आजचा हा कार्यक्रम रद्द झालाय। याची मोठी चर्चा शहर तालुक्यात होत आहे। आज नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते नागेश भोसले, भगीरथ भालके, आदित्य फत्तेपूरकर व आघाडीचे नगरसेवक तसेच धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून शहरातील राजमाता जिजामाता उद्यान उद्घाटन सोहळ्याबाबत जे घडलं ते महामानव महामाता यांच्या स्मारकाच्या बाबत घडू नये अशी भावना व्यक्त केली आहे। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना आणि महामातांना वंदन करते। पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आज इथं सुशोभीकरणाचं काम सुरू होणार होतं, पण जे मागच्या वेळेस झालं राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या तिथलं की जे अर्धवट कामाचं भूमिपूजन म्हणजे अर्धवट कामाचं उद्घाटन झालं, तसं उद्घाटन आम्हाला इथं करायचं नव्हतं। म्हणून आज आम्ही खऱ्या अर्थानं अहिल्यादेवीच्या कामाचा त्यांनी जे केलेलं चांगलं काम आहे ते स्मरण करण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। आणि आम्हाला कुठल्याही महापुरुषांच्या किंवा महामातांच्या पुतळ्याच्या किंवा कुठल्याही त्यांच्या ह्याच्यात राजकारण करायचं नाही, त्यामुळे आज आम्ही इथं त्यांना वंदन करून पुष्पहार अर्पण केलेला आहे। आज सर्व धनगर समाजासाठी आणि पंढरपूरसाठी आनंदाची गोष्ट होती की आज 35 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अहिल्यादेवीच्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार होतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे पालकमंत्री महोदय आज येऊ शकले नाहीत। नगरपालिकेच्या वतीनं कार्यक्रमाची तयारी केली होती, परंतु आज या कार्यक्रमाचं भूमिपूजनाची सर्वत्र जाहिरात झाली होती आणि महामानवाच्या महापुरुषाच्या महामातांच्या पुतळ्याला वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे। आज या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो आहे की वेळ देऊन पालकमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, तर अहिल्या मातेचे बाबतीतलं असं घडू नये म्हणून नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी निर्णय घेतला की आपण जाऊन पुतळ्याचं पूजन करू आणि अभिवादन करू आणि वर्क ऑर्डर आणि कामाची सुरुवात तर होणार आहे, परंतु जेव्हा पालकमंत्र्याला वेळ मिळेल तेव्हाच त्यांनी इथे येऊन सध्याची भेट दिली तरी चालेल। मी आज जिजामाता उद्यानच्या बाबतीत जे घडलं की अर्धवट कामात उद्घाटन केलं, ही श्रेयवादाची लढाई आम्हाला लढायची नव्हती। आम्ही कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या राजकारण आम्ही करणार नाही आणि या सर्व गोष्टीचा विचार करून नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, पक्षनेते यांनी सर्वांनी निर्णय केला की अहिल्या मातेच्या पुतळ्याचं आज पूजन करू आणि अभिवादन करू, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत।